तर हाय, आज आहे वटपौर्णिमा आणि त्यासाठी मी आज सकाळी लवकर उठून सगळे काही कामं एकदम व्यवस्थित आवरून ठेवलेले आहे. आणि आता आपण काढणार आहे आरतीचं ताट, कारण की 12 वाजेपर्यंतच मुहूर्त आहे म्हणते. तर आमच्या सोसायटीतल्या बायका सगळेजण 12 वाजेपर्यंत जाणार आहे. तर त्यासाठी आपण आधी आरतीचं ताट काढून घेऊया आणि मग लागूया आपल्या छानपैकी तयारीला. तर तुम्हाला आधी दाखवते मी आरतीचं ताट कसं काढते ते. तर त्यासाठी मी इथे सगळं काही साहित्य काढून ठेवलेलं आहे आधीच. तर फक्त आता आपल्याला व्यवस्थित ते एकदा ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण आरती ताट रेडी झालेलं आहे. तर आता घेऊया आपण मस्त छानपैकी तयारी करायला. मी तयारी करून लगेच मग तुम्हाला दाखवणार आहे का आजचा माझा लुक कसा असणार आहे. तर मी मस्त छान कोरी कोरी साडी नेसणार आहे. आणि साडी मी तुम्हाला आताच नाही दाखवत, पूर्ण माझा म्हणजे जेव्हा मी तयारी करेन तेव्हाच तुम्हाला दाखवणार आहे की मी किती छान साडी नेसली आणि कसली भारी तयारी केली आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला ते न्यायला अडचण जात होती, त्यामुळं मी हे ओटीचं सामान आणि गडू पण याच्यामध्येच ठेवलेलं आहे. आता तुम्हाला तर सगळं दाखवून झालेलं आहे का मी कशा प्रकारे आरतीचं ताट रेडी केलेलं आहे. तर हे ओटीचं साहित्य मी असं यावरती ठेवणार आहे, जेणेकरून मग मला झाडापर्यंत जायला सोपं जाईल. त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे व्यवस्थित. आणि मग याला नंतर असं याच्यावर कापड टाकून एकदम याला रेडी म्हणजे पूर्ण रेडी झालेलं आहे. फक्त हाय, तर आता आपला आरतीचं ताट झालेलं आहे पूर्णपणे रेडी. आणि आता जाणार आहोत आपण मस्त तयारी करायसाठी. तर आधी तुम्हाला मी माझी साडी दाखवून देते. तर ही आहे माझी साडी तर ही आहे माझी वटपौर्णिमेची साडी. तर आता मी मस्त थोड्या वेळात तयार होतो आणि मग तुम्हाला दाखवतो मी माझा फायनल लुक. तर भेटूया थोड्या वेळात. तर ही झाली आहे माझी छानपैकी साडी नेसून. आणि आता मी करते मस्त याला पिनअप. नवीन नवीन साडी घालायचं आणि नवऱ्यासाठी उपवास ठेवायचा ही गोष्ट खूप वेगळीच आहे. आणि याचं खरं सुख बायकोच समजू शकते. आपण एवढं नवऱ्यासाठी नटतो थटतो आणि नवरा आपल्यासोबत भांडतो. जाऊ द्या म्हणा, त्या भांडणातच त्याचं प्रेम लपलेलं असते, म्हणजे आपल्या नवऱ्याचं. तरी बघू शकता माझ्याकडे किती सारे बांगड्या आहेत आणि याच्यात मी आता कोणत्या घालू. त्या ग्रीन कलरच्या घालते तशा मस्त बांगड्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी या बांगड्या लावलेल्या आहे मस्त. आता या बांगड्या तर घातल्या मी या घुंगरूच्या, फक्त त्यामध्ये साडीत अडकायला नको, म्हणजे दिवस पावला मला तर. एवढ्या सगळ्या घातल्या आणि एका हातात एवढ्या बांगड्या आणि एका हातात का तीनच घालू काय. या हातात जास्त गेल्या वाटते बांगड्या. डन 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 डन. तर एवढी चांगली मी तयारी करणार आहे. फक्त नवऱ्याने तिकडून आल्यावर माझं कौतुक केलं तर माझ्या या तयारीचं काहीतरी महत्त्व राहील, हे की नाही बरं. मला नाही काय गळ्यात अजिबात जास्त घालायला आवडत नाही. तर माझं माहिती आहे का, नेहमी हेच 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 एक लंबी पोत असते आणि एक छोटं मंगळसूत्र, बस झालं माझं गळ्यातलं. मला एवढंच आवडतं आणि एवढंच छान दिसतं, सिंपल सिंपल है ना. दिसत आहे का नाही छान. ह्या बांगड्या माझी घालायची एवढ्या दिवसापासूनची इच्छा होती, फायनली आज मी त्या घातल्या. तर मी हे कानातले घातलेले आहेत, कसे दिसू राहिले, चांगलेच दिसू राहिले असतील.
इकून 2 जिपऱ्या वडाच्या आणि इकून 2 जिपऱ्या वडाच्या, झाली आपली हेअरस्टाईल. तर आता याला एक बारीक पिन ना चांगलं मस्त अजून फिट्ट्या करून घ्यायचं, म्हणजे माझा पचका नाही झाला पाहिजे की तो बायाही समोर, म्हणून एक मस्त असं फिट्ट करून घेतला. आता लावूया मस्त आपण एक ब्रॉच. तर याले उलट लागलं. तर मला हे मागच्या साईडनं तर दिसून नाही राहिलं आता हे कसं बनलं, तर तुम्ही नक्की सांगता का चांगलं दिसून राहिलं का हे. आता मस्त टिश्यू पेपर एकदम चेहरा पुसून घेतो चांगला. आता ही क्रीम आहे मस्त तोंडावर मी आता चोपडतो, म्हणजे मी थोडीशी गोरी दिसतो. लई नाही घ्यायला लागत, तेवढीशीच घ्यायला लागते. म्हणजे लटा त्याच्या मंगात टाकून लागायचं त्या जास्त फुसफुस. तयारी करायला एवढा टाइम लागते, पण तयारी काढायला 2 सेकंद नाही लागत, इतक्या झटपट तयारी निघून जाते आपली. आपलं पॉन्ड्स पावडर असेल आणि मग लावूया आपण मस्त मस्कारा. लाईन मस्कारा. आणि मग आपण थोडा डार्क करूया आयब्रो. मग लावूया मस्त चंद्रकोर. दिसते काय. आता बारी आलेली आहे सिंदूरची. हे वाला आधी लावायचं ओलं आणि मग त्याच्यावर लावायचं मस्त छान सुख. बोला ना. मला दिलाय आवाज, मी येतो 2 मिनिटात. तर आता माझी छान पैकी तयारी झालेली आहे आणि आता आपल्याला बोलावलं आहे काकून, म्हणजे सगळ्या सोसायटीतल्या बाया आलेल्या आहेत खाली आणि मी एकटीच राहिलेली आहे वर. तर आपण पटकन 2 मिनिटाच्या अंदर लवकर आवरू आणि जाऊ पटकन. आणि माझा फायनल लुक कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा जो पसारा आहे आम्ही असाच राहू देतो, तिकडून आल्यानंतर आवडतो. आता पहिले जायचं आहे पूजा करायला, कारण की वेळ उरला. तर आता मी हे ताट एकदम असं झाकून घेतलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे ओळ पुजायला. तर आता मी जाणार आहे खाली, मी लॉक वगैरे लावते आणि मग भेटूया लगेच. तर या काकू मला एवढ्या जोरात आवाज देऊन राहिल्या होत्या, मला काय वाटलं सगळेजण खाली येऊन बसलेल्या का, मी तर कोणीच नव्हते. ह्या काकू आणि एक मी. आता बाकीचे सगळेजण येत आहेत, मग आम्ही आता जाणार आहे ओळ पुजायला. तर आता मी आली होती माझ्या मैत्रिणींना घ्यायला. तर ह्या पाय तयारी झाल्या म्हणे आणि अजून याच्या तयाऱ्या सुरू आहेत. घाई तर यायला एवढी होती दुनिया भराची, आता काय सांगू तुम्हाला. ह्या काकू लवकर कर आणि बस लट्टापट्टा करून एका जागी चुपचाप. आणि यायचं सुरू आहे अर्गया. काय हसता राव तुम्ही. हा तकलीफ आहे मला हसायला बी.
चालू होती मंदिरात जायचे काय ना, आता यायला नाही का फोटो काढणं सुसू नाही देऊन राहिले. आता हा फोटो काढ, तो फोटो काढ, असं काढ, तसं काढ. आता नाही होऊन राहिला का तुम्हाला उशीर मंदिरात जायले? चला मग लवकर. तर ह्या आहो आता आम्ही तिघी मस्त मैत्रिणी. तर यातली आहे ना हे ऋतू, आता हे कट होणार आहे कारण की आता ते 5-6 महिन्यात जाणार आहे तिच्या नवऱ्याच्या घरी गावाले. आणि ह्या काकू आहेत ज्या तिच्या ननदबाई आहेत. तर आता आम्ही सगळेजण निघालेलो आहो मस्त पैकी मंदिरात चक्रेश्वर महाराजांच्या. आमच्या बायका गेल्या आम्हाला पुढे सोडून, आता आम्ही चाललो मांगा कारण की ताईचे अहो ताईचे गजरा आणून देणार होतं ना, म्हणून आम्ही मागं थांबलो होतो. आता चाललो आम्ही लटाक मटाक. चक्रेश्वर महाराजांचं मंदिर आणि तिथं करणार आहे आता बाया पूजा. एवढा मोठा वड आहे, तिथं गर्दी पाहता किती सारी आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत आता आमचा नंबर कधी लागते आता काय माहीत. आता एवढ्या दूर आला होता नंबर तर लागूनच जाईल म्हणा, फक्त थोडासा उशीर लागणार आहे. एवढी मोठी गर्दी आहे रे बापरे बाप. इथं एवढा मोठा झाड आणि एवढी मोठी गर्दी. आता आमचा नंबर इथं कधीच लागते आता कायच माहीत. राणी आपला नंबर कधी लागते आता इथं? हा चान्स नाही काय? नाही हो आहे ना, कुठून तरी कसा तरी लागतच नंबर. तिकडच्या वडाजवळ लय मोठी गर्दी होती म्हणून आम्ही या साईडला आलो. आता इथं कमी गर्दी आहे मस्त, आता कमी गर्दी आहे आता इथं मस्त. आता आम्ही आलेलो आता इथं पूजा करतो आता आम्ही वडाची मस्त. तर आता आमची मस्त झालेली आहे पूजा करून. आम्ही चिकाड्यात छोट्या वडाजवळ गेलो होतो, तिकडून पूजा करून आलो. तर आमची झाली आहे पूजा. आता आम्ही ओट्या भरतो कारण की आमच्या सोबतच्या काही बायका इकडे गेलेल्या आहेत मोठ्या वडाजवळ पूजा करताय, म्हणून त्याला यायला उशीर झालाय. ते आले की आम्ही लगेच ओटी भरणार आणि मग जाणार घरी. यावर्षी वटपौर्णिमेची तारीख आलेली आहे 26 जून. आनंदरावांचं नाव घेते मी सूर्यवंशी परिवाराची सून. पंढरी जिवारी विठ्ठलरावांचं नाव होतं रामकृष्ण हरी. हा तर आता झालेली आहे आमच्या सगळी मस्त पूजा. ओट्या भरून झालेल्या आहे आमच्या सगळ्यांच्या आणि आता जातोय आम्ही घरी. तर अशा प्रकारे आजची वटपौर्णिमेची पूजा संपन्न झालेली आहे आणि आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.